श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटं पडू देत नाहीत असा सर्व भक्तांचा दृढ विश्वास आहे. स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले ना तरी मोठा आधार मिळाल्यासारखे वाटते हो, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. इतकेच नाही तर स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे नानाविध अनुभव सांगणारे हजारो भक्त आहेत. स्वामी महाराजांच्या अनेकविध कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा तर मिळतेच, पण नवा विश्वास निर्माण होतो. स्वामीवरील श्रद्धा आणखी बळकट होते. अशीच एक कथा, ज्या कथेतून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा मंत्र पुन्हा प्रत्ययाला येतो. महारुद्र नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता. एकीकडे श्रीमंता घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण स्थळे सुचवत नसत, तर दुसरीकडे त्याच्यापेक्षाही श्रीमंत स्थळे यायची, पण मोठा हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हतं. असे बरेच महिने लोटले. शेवटी स्वामींना स्मरून महारुद्रराव पुन्हा एकदा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन मुलीचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना खूप आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा ते संकल्प करतात. मुलीचे लग्न ठरल्यानंतर स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात. तेव्हा विवाहाप्रसंगी सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे फारसे लक्ष देत नाहीत. सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो. बाकीची मंडळी झोपतात. तेवढ्यात महारुद्ररावांच्या स्वप्नात येऊन, अरे झोपला काय आहेस, चोर येऊन सर्व लुटून गेले आहेत असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव खडबडून जागे होतात. पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोरांनी लंपास केलेले असते. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का, आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातात. त्यावेळी महारुद्रराव स्वामींना शरण जातात तेव्हा स्वामी सांगतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा म्हणजे ते सापडतील. स्वामींचे आदेशानुसार महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. तेव्हा देशपांडे म्हणतात, माझा एक मित्र आहे, तो गावाचा पाटील आहे, त्यांच्याकडे आपण जाऊ, ते योग्य ती मदत करतील. सर्वजण पाटलाकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील निघतात. त्यांना असलेल्या माहितीनुसार चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे दोन चोर सापडतात. पाटील त्या दोन्ही चोरांना शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडून देण्यासाठी तयार करतात. चोरांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील महारुद्रराव सोबत एके ठिकाणी पोचतात. थोड्या वेळाने त्या ठिकाणी तिन्ही चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांनी मुलीच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने आणि चोरांनी दिलेल्या इतरही सर्व वस्तू परत मिळतात. महारुद्रराव स्वामींकडे येतात आणि त्यांना वंदन करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो.
सर्व सुख असताना आम्हाला स्वामी उपासनेची काय गरज? महारुद्रराव म्हणतात, तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते. महाराज आता मला जाणीव झाली आहे की स्वामी भक्तीने मनाला आधारही मिळतो. कोणतंही कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागतं तेव्हा सद्गुरूचे नाव मनाला धीर देत असतं. सद्गुरू माणसांचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते. महारुद्ररावांच्या या म्हणण्यावर स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.